अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे, सिद्धासी स्वामी तू ज्योती अंधकाराशी प्रकाश केला, जे आम्हासी गुरुपीठ अत्यंत त्रैमूर्ती होऊन आपण तीर्थे करावी किंकारण विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले तया साधना तीर्थे असती अपरंपारी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ एक शिष्या शिखामणी तुवा पुशिले जे का प्रश्नी संतोष झाला अंतकरणी सांगीन चरित्र श्री गुरूंचे विस्तारुणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणांशी नामधारक प्रीती कारे कोणी नामधारकांचे वचन संतोषले सिद्धांचे मन सांगत असे विस्तारून गुरुचरित्र पर्यसा तुझ करिता आम्हासी लाभ झाला असे मानसी गुरुचरित्र सांगावे असे उत्कंठा मानसी होय ते म्हणे त्रिमूर्ती अवतारून तीर्थे हिंडे केवी आपण विशेष पावला गोकर्ण म्हणून पुससे आम्हा ते दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडित यांचे कारण भक्तजन हितार्थ दीक्षे स्तव जान उपदेश करावया विशेष तीर्थे आपुले स्थान गोकर्णी शंकर असे जान याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाई गोकर्णीचे महात्मे सांगत असे अनुपम्य एकचित्ते करून या नेम एक शिष्या नामधारका त्या तीर्थाचे अधिक अंती सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वीवर लादले असती अपूर्व असे एकता महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका आख्यान त्याचे एका लंबोदर प्रतिष्ठिले ते शिष्य मने सिद्धासी तीर्थ महिमा व अनिसी विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी विस्तारुणी सांगम जयसे शिष्य विनवित कोणी बहुसंतोषद निरोपित अद्यंत महाबळेश्वर चरित्र पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नामती याचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळ नित्य करी शिवपूजन पूजे विनन घे अन्न ऐसे करिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून मृत्तिकालिंग करुणी पूजी अति संतोषी भक्तिपूर्वक अवधारा चिता पुत्र अतिक्रूर नाम तया दशशिर आला तेथे वेगोत्तर मातृदर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काही करीसी माता सांगे विस्तारेसी लिंग पूजिले मृत्तिकेचे रावण म्हणे जननेसे माझी माता तू म्हणविसे मृत्तिकेंचे लिंग पूजिसे अभाग्य आपुले म्हणत असे मागुती म्हणे ती येसी पूजिता फळ काय यासी कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझपासी देईन हे निश्चयसे सायास काऊ करीतेसी ऐसे बोले तो रावण माते सवे करी पण आणीन तोरी तो मार मन कैलासा सहित लंकेसी पूजा करी हो स्वस्त चित्तेसी मृत्तिकालिंग का करीसी म्हणून निघाला तत्व तोरी तेसी मनोवेगे निशाचर पावला तोरे शिवपुराशी शुभ्र रम्य पर्वताशी धरुणी हालवी क्रोधेसी वीस बाहू भुजाबळे आंदोळले कैलास भुवन उपटितसे ते रावण दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीशी उचलिता झाला प्राणीशी सप्त पाताळ आंदोळले फना चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कांपून भयचकित देवगण अमर पुरकांपतसे कंप झाला स्वर्ग भुवन सत्यलोक विष्णुभुवन ये रूप पडतसे गडबडून म्हणती प्रळय मांडला कैलासपुरीचे देवगण भयाभीत झाले कंपयामन भयभीत गिरिजा आपण होऊन गेली शिवापासी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळतसे सभेसी पडो पाहात अनिर्धारी नगरांत झाला आकांत बैसले ते तुम्ही स्वस्त करा प्रतिकार त्वरित म्हणून चरणा लागली ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण माझा भक्त परियसी खेळत असे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजान मुनी रक्ष रक्ष शुलपानी समस्त देवगणांते ऐकुनी उमेची विनंती शंकरेचे पिला वामहस्ती दाही श्रे भुजांसहित दडपलासी गिरीच्या तळी चिंता करी मयी भौत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी द्रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंतीचे पिले होते मामहस्ती काढिले तोरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार सो शिरे छेदुनी परिकेटे तंतू लाविले निज अंत्रे वेद सहस्त्र एकवचनी वर्ण कर्मादी विस्तारुणी सामवेद अतिगायनी समस्त रांगे गातसे गण रससोर युक्त गायन करी लंकानाथ तयांची नामे विख्यात सांगेन एका एक चित्ते आठही गण प्रख्यात उच्चारतसे लंकानाथ
मगन ब्राह्मण प्रख्यात नगन क्षत्रिय विशेष भगन वैश्य ध्यानासी तगन शूद्र वर्णेसी जगन दैत्य पर्येसी गण प्रत्यक्ष च्युत गणे गुणे सगन तुरुंगे पेसी यगन शुद्ध पर्येसी विस्तारित गायनेसी लंकापती रावण गायन करीत नवर सेंसी नावे सांगेन पर्येसी शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करुणेसी रौद्रवीर बिभिषेसी गायन करिय अति उल्हासी वेणू वाजवी सप्तसुरेसी ध्यानपूर्वक विधीने जम्बूदीप वासजासी षडजसोर नाम पर्येसी कंठी हुनी उपज जासी मयूरसोर आलापित उत्तम वंशी उपज जासी गिरवान कुळी ब्रह्मवंशी पद्म पत्र वर्ण पर्येसी वान्ही देवता शृंगारसी द्वितीय सोर ऋषभासी जन्म लक्षद्वीपासी उपज हृदय स्थानेसी चापस्वर आलपित प्रख्यात जन्म शत्रवंशी विराज वर्ण यमदेवतेसी क्रीडाद्भुत रसयसी विना वाजवी रावण तृतीय सोर गांधारेसी गायन करी रावण पर्यशी कुशद्वीपवास जासी नासिक स्थान अवधरा अजस्वर आलाप्त्यासी गिरवानकुल वैश्यवंशी वर्णकांतीसी चंद्रदेवता अद्भुत रसे मध्यम स्वर चातुर्थक क्रौचद्वीपवासैक उरस्थान उक्त उच्चारी मुखे क्रौंच स्वरे आलापित गिरवान कुळ ब्रह्मावंश कुंदरवन रूप सुरस ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणारस शाल्मली द्वीपभूमेसी जन्म पंचम सुरासी कंठी उपजोनी नादासी कोकिळ सोरे गातसे ध्यान करी तया सुरासी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूप त्यासी गणनाथ देव हास्यरसे श्वेतद्वीप जन्म ख्यात स्वर असे नामधेवत लल्लाट स्थाननाद व्यक्त दूरस्वरे आलापी देखा ऐसा दैवत सुरासी बिभिस्सरस अति उल्लासी गाय रावण पर्येसा ईश्वर प्रति भक्तीने पुष्कर द्वीप उपजे त्यासी निषाद सुरनाम पर्येसी उत्पत्ती तालव्य संधीसी हस्ती स्वरे गातसे असुर वंश वैश्यकुळी कल्प शुद्ध वर्ण पाटली तुंबुर मुनी देवता जवळी सूर्य देवता अवधारी भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असे येणे परी सप्त स्वरिका गायन करी लंकानाथा रागा सहित रागिनीसी गायन करी सामवेदासी श्री रागादी वसंतासी आलाप करी दशशिर भैरवादी पंचम रागी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती गौडी कोल्हाळ आंधळी द्राविड रागी कौशिक माळी देव गांधार आनंद लिळी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामकली मंजिरेसी गौडी दक्षासी हारिसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जर सहित वेळावली रागललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर त्राटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका सैंधवा माळा की एका गायन करी लंकानाथा बंगाली राग सोरटींसी कामबोध मधु माधवीसी देवक्रिया भूपाळीसी गायन करी दशानन राग वल्लभ माधुरीसी राभेरी राग ऋषी विहंगदात्री चंडीसी वसवी जादी रागाने शिर कापून आपुले देखा यंत्र केले कर कमळिका शिरा काढून तंतुकारावने शुरगातसे समयासमयी आलापन करी दशशिर आपण प्रातकाळी करी गायन अष्टराग पर्येसा मध्यमराग वेळोवेळी दशांक भैरव करी भूपाळी मल्हार धनाश्री बंगाली प्रातकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरासी गौडा क्रिया हिरी कौशिकेसी मध्यासमयी गायनासी रावण करी पर्येसा कुरंजी तोडी माल स्त्रियेसी दशांक पंचम पर्येसी अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वरा प्राप्ती गातसी चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्रीरागाशी देवकी पट मंजिरेसी वसंतु रागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबाची रावणाची भक्तीसी प्रसन्न ईश्वर
त्वरितेसी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रीसी उभा राहुनी संतोषी काही इच्छा तुझे मानसी मागवर म्हणत असे म्हणे रावण शिवाशी काय मागावे तुझपाशी लक्ष्मी माझे घरची दासी 8 निधी माझे घरी चतुरानन माझा जोशी तेही 30 कोटी देव हर्षी सेवा करीती अहर्निसी सूर्य चंद्र वरुण वायू अग्नी सारिका सेवा करी वस्त्रे धुत अतिकुसरी अम माझा आज्ञाधारी निरोप वेगळा न मारी कवना इंद्र जिता सारिका पुत्र कुंभ कर्ण ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनू माझे घरी सहस्त्र कोटी आयुष्य माझ हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलासने न लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजन तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मनीचे वासना पुरेल त्वरित एक जाना लिंग असे प्राण आपणा म्हणून दिदले रावणासी पूजत करी वेळ तिने अष्टोत्तर शतजप करुणी रुद्राभिषेके अभिषेकोणी पूजा करावी एकचित्ते वर्ष 3 जे पूजती तेची माझे स्वरूप होती जे जे मनी इच्छिते ते ते पावती अवधरा हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही का परियसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधरा ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझी नगरी वर्ष 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील वर लादुनी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर करुणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकसी इतका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघून गेला व्यंगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते वैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणि कधी दिला असेवर तुझी ईश्वर होशील वर्ष 3 पूजिला ऐसे तुझी माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसा वरला दोन्ही गेला रावण संतोषन 33 कोटी देव कोठुनी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीसी न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकून इंद्र भयभीत म्हणे नारदा विनवी कर जोडून काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्राशी उपाय काय त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्म्यापासी तयासी उपाय करिले इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित विस्तारून या वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्म्यासी ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले तिघे जण पावले त्वरित वैकुंठ भवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा विरींशी म्हणे विष्णूशी प्रतिकार करावा व्यंगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियसी 33 कोटी देवांसी घातले असे बंदिसी याची कारणे तुम्हासी कारणे असे अवधरा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस जांग आता रावण नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावा यासी पुढे जड होईल तुम्हाशी निर्दाळाव या राक्षसांशी अवतारुणी तुम्हीच यावे ऐसी विनवी चतुरानन मग कोपोन नारायण कार्य नसेल म्हणून निघाला झडकर कैलास विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा परियसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारणा तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्यांचे भृत्य काराग्रही असती समस्त केवी सुटती सांगा अम्मा ऐसे दुराचारी असे वर देता उल्हासी देवत्व गेले त्यांचे घरासी घेईल स्वर्ग निर्धार येतो ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो तयांची भक्तीशी विसर पडला अम्माशी संतोषी दिले प्राणलिंग आपले शिरछेदोनी देखा विना केला सोहस्तका सप्त सोरवेदादिका गायन केले संतोषे जरी मागता पर्वतासी देतो सत्यपरियसी भुली पडली भक्तीशी लिंग नेले प्राण माझा विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसा वर देता आम्हा सायास होय तत्वता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विज लोकांशी पीडा करिता बहु असी याची कारणे अम्मासी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंग त्यासी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी 5 घंटी झाल्या आता एकताच शिववचन उपाय करी नारायण धाडिले चक्र सुदर्शन सूर्या आढवावया बोलावनी नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितासी रावण होता लंकेशी देखा मार्गी जाऊन तयांसी विलंब करावा पर्येस जाऊन द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्याआड स्नान संध्या रावण चाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा ते असे ऐकून या श्री विष्णूंच्या बोला नारद त्वरित निघून गेला मनोवेगे पावला जेते होता लंकानाथ नारदा ते पाठवून विष्णू विचारे आपुल्या मनी गणेशाशी बोलावणी पाठवू मनी विघ्नासी बोलावणी गणेशाशी सांगे विष्णू परियसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पुरती तुझे का उपेक्षित विघ्ने बाधती तयांसी तुझ
नेनता रावण देखा घेऊन गेला निधान एका प्राणलिंगा अतिविशाखा नेले शिव जवळून आता तो करावे एक रावणापाशी जाऊन देख कपट रूपे कुब्जक बाळवेश धरून वाटेसी होईल अस्तमान रावण करील संध्यावंदन नारद गेला याची कारण विलंब करावे दैत्यासी आज्ञा शिवाजी रावणासी न ठेवी लिंगभूमीसी शौचाचमन समयासी आपणाजवळी न ठेविजे बाळवेशी तुवा जावे शिष्यरूप करुणाभावे सूक्ष्मरूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी आणि संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वास सरिती तुवा ठेवावे तात्काळ शिती लिंग राहील तेची येणे परी गणेशासी शिकवी विष्णू परियसी संतोषणी हर्षी भातुके मागे तयवेळी लाडू तिळव पंचखाद्य येशू खोबरे दालिम आद्य शर्करा घृत क्षीर सद्य द्यावे त्वरित आपणासी चणे भिजवून आपणासी तांदूळ लाह्या साखरेसी त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणतसे जे जे मागितले विघ्नेश्वर त्वरित दिदले शार्दकधारे भक्षित निघाला वेग वक्त्रे ब्रह्मचारी वेश धरुणी गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्मे गाडे उभा ठाकला रावणा पुढे कवन कोठून आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी तो शिवले तया शिवा तेने प्रसन्न होणे आम्हासी लिंग दिदले परियसा अनेक सांगितले संतोष लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैव थोर तुझे आता लिंग लादलाशी अद्भुत जाणो आम्ही अत्यंत दाखवी लिंग आम्हासी खुने ओळखू परियसी लिंग लक्षण विस्तारशी सांगू तू आम्ही तुझ लागी नारदाची या वचनाशी न करी विश्वास परियसी दाखवी तसे दुरोणी लिंगासी व्यक्त करुनी त्या समयी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार असा सांगेन तुझं बहुसुरसा बैसोनी एके स्वस्त चित्ते लिंग उपजले कवने दिवशी पूर्वी जाणिले तयासी एकचित्ते परियसी कथा असे अतिपूर्व गिळूनी सकळ सौरभासी मृग एक काळाग्नी समेसी ब्रह्मांड खंड परियसी पडिला होता तो मृग ब्रह्म विष्णू महेश्वरांसी गेले होते पारदियसी मृग मारिले परियसे भक्षिले मेद तये वेळी तयासी होती तीन शृंगे खाली असती तीन लिंगे तिघे घेतली तीन भागे प्राणलिंगे परियसा लिंग महिमा एकेकानी जे पूजती वर्षे तीन तो तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तेची होय लिंग असे जयस्थानी तोची कैलास जानमनी महत्व असे याच ब्रह्म विष्णू महेश्वरासी असे अनेक एक बरवे सांगेने एक एक भावे रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी म्हणून या निघाला महाबळी नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणाशी सहस्त्रवेद अचराशी संध्याकाळी मार्गक्रमेशी वाटेस होईल तुझनिशी संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्यावंदनासी म्हणून नारद विनयसी पुसोनिया रावणासी गेला नदी तीरी तुकिया अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी रावणापुढे चांचरी समिधा तोडी कौतुके रावण चिंती मानसी रतभंग होईला आपणासी संध्या करावी रे काळेसी संदेह घडला म्हणतसे ईश्वरी सांगितले आम्हासी लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समयी झाली निशी काय करू म्हणतसे तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी हिंडतसे नदी तिरी देखिला रावणे तयेवेळी मनी विचारी लंकानाथा ब्रह्मचारी कुमार दिसत न करी आमुचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्त चित्ती ते लिंग असे तयापासी बाळक असे हे निश्चयसी म्हणून गेला तया जवळी देखोन या दशशिर पळतसे लंबोदर रावण झाला द्विजोरा अभय देऊनी गेला जवळी रावण म्हणे तयासी तू कवन बा सांग आम्हासी माता पिता कवन तुझसी कवन कुळी जन्म तुझा ब्रह्मचारी म्हणे रावण ऐतुकी पुससी कवन्या कारण आमच्या वापे तुझा ऋणा कायद्याने सांग मज हा सोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा करू सांग बाळका कवनाचा कुमार प्रतिभावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी भस्मांगी रुद्राक्षमाळा असती देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागणे अहर्निशी वृक्षभारूढ उमा सरसी जननी ते जगन्माता हेतुके आम्हाशी पुसतोसी तुझ देखिता भय मानसी बहुत वाटे परियसी सोड हात जाऊ दे रावण म्हणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री भिक्षा मागे घरोघरी सौख्य तुझ काही नसे आमुचे नगर लंकापूर रत्न खचित असे सुंदर आम्हास वेचाल संवत्सर देवपूजा करीत जाई जे जे मागसी आम्हासी सकळ देईन परियसी सुखे राहावे मजपाशी म्हणे रावण तयवेळी ब्रह्मचारी म्हणे तयसी लंकेसी बहुत राक्षसी आम्ही बाळकारण्यवासी ख्यातील तेथे
जातांची न येऊ तुझी या नगरासी, सोड जाऊ दे घरासी, शुधे पीडितो बहुवसी, म्हणून भक्षितो भातुके तुके, कोणी लंकानाथ त्या बाळका संबोधित. लिंग धरी ऐसे म्हणत मी संध्या करीन तोवरी, बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियसी. मी ब्रह्मचारी अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणतसी तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, न घे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुझ लागी. नाना परी संबोधित लिंग देत लंकानाथ, संध्या करावे आपण त्वरित, समुद्र तरी बैसला ब्रह्मचारी तयासी, उभा विनवे तसे रावणासी, जड झाली आपणासी ठेवणी त्वरित भूमीवर, वेळ तीन परियसी बोलाविन तुम्हासी, वेळ लागली या परियसी आपण ठेवीन भूमीवरी. ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग घेऊन, समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुक. अर्घ्य समयी रावणासी बोलवी, गणेश परियसी जड झाले लिंग आम्हासी, सत्वर घेगा म्हणतसे न्यासपूर्वक अर्घ्य देखा. रावण करी अतिविवेका, हाता दाखवे बाळका येतो राहे मरुणी. आणि क्षणभरम राहोनी गणेश बोले वेळ दोनी, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे न ये रावण ध्यानस्थ. गणेश असे विचारित समस्त देवांते साक्षी करीत, लिंग ठेवित भूमीवर श्री विष्णू ती स्मरुणी, लिंग ठेविले स्थापुनी संतोष झाला गगनी, पुष्पे वर्षिती सुरवर अर्घ्य देवोनी, लंकेश्वरुनी घोनी आला सत्वर, लिंग देखिले भूमीवर मनी विकळ झाला आवेशोनी. रावण देखा ठोसे मारी गणनायका, हास्यवदने रडे तो एका, भूमीवर लोळतसे म्हणे माझी पित्यासी, सांगेन आता त्वरितसे का मारिले मज बाळकासी, म्हणून रडत निघाला देखा. मग रावण काय करी लिंग धरोनी दृढ करी, उचलू गेला नाना परी भूमी सहित हालतसे, कांपे धरणी तये रावण उचली महाबळी, नये लिंग शिर आफळी महाबळी राहिला. नाम पावला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे, मुरुडोनी ओढिता रावणे गोकर्णावर झाले. ऐसी करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ, ख्याती झाली गोकर्णात समस्त देव तेथे आले. आणि कसे अपार महिमा सांगतसे अनुपमा, स्कंद पुराणी वर्णिली सीमा प्रख्यात असे परियसा, एकोणी सिद्धाचे वचन नामधारक संतोषण, पुनरपी चरणा लागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरू. इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पाकान सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम षष्ठोध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु. अविसंख्या 191. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 6 समाप्त झाला.